अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। मुक्त लगचित्त मुक्तपै सर्वदा रामकृष्ण गोविंद वाचे नित्य हरिहरी छंदू तोडी भवकंदू नित्य नामानंदू जपे रया। सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी मुक्ताई सधन रूप हरी चित्ती संसार समाप्ती हरीच्या पायी। आता काल आपण याच्यातला एक भाग बघत होतो, मुक्त लग चित्त मुक्त पै। पण काल जरा आवाजाचा गोंधळ होता त्यामुळे हरिहरी छंदू असं त्यांनी म्हटलेलं आहे। हरिहरी छंदू तोडी भवबंधू दोन शब्द आहेत इथे, त्याला पाठभेद असं म्हटलंय। म्हणजे काही हरिपाठाच्या एका प्रिंटिंग मध्ये भवकंदू असा शब्द आहे आणि एका ठिकाणी भवबंधू असा शब्द आहे। एक बंध आणि कंद असे दोन शब्द। आता कुठला बरोबर आहे कुठला चुकीचा आहे असं आपल्याला उहापोह करता येणार नाही, कारण हा मुक्ताबाईंचा हरिपाठ आहे। त्यामुळे इतक्या वर्षामध्ये एखादा पाठभेद शब्दाचा इकडे तिकडे झाला असेल कदाचित, तसा होत नाही वास्तविक, पण होऊ शकतो। आता पण तरी शब्द जरी बदलला तरी त्याचा भावार्थ बदलत नाहीये, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। त्यामुळे फारशी अडचण नाही। म्हणजे काय अवस्था प्राप्त होऊ शकते साधना करता करता ते मुक्ताबाईंनी सांगितलं। मुक्त लग चित्त मुक्त पै सर्वदा, हे आपण काल बघितलं की चित्त कसं मुक्त असतं, कशा पद्धतीने ते मुक्त राहतं आणि कशामुळे ते प्राप्त झालं तर रामकृष्ण गोविंद वाचे नित्य, हे तिने स्पष्ट सांगून टाकलं मुक्ताबाईंनी। आता त्याचा दृश्य परिणाम काय आहे? हरिहरी छंदू तोडी भवबंधू। हरिहरी हरिहरी छंद याचा अर्थ ईश्वराचं नामस्मरण किंवा ईश्वर प्राप्तीच्या उपासनेची आवड, छंद असा शब्द दिला आहे। म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला छंद पण असतो। थोडा फरक असतो दोन गोष्टीमध्ये, आवड आणि छंद याच्यामध्ये थोडा फरक आहे। आवड ही बदलते काही वेळेला, पण छंद हा अव्याहत चालू शकतो। तो छंद असतो कारण तो जीवाशी संबंधित असतो, आपल्या अंतःकरणाशी। तसं ईश्वर प्राप्तीचा आणि ईश्वराचा छंद लागलेला आहे अंतःकरणाला, आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्यांनी भवकंदू तुटून जातो किंवा भवबंध तुटून पडतो त्यांना माहिती। भव म्हणजे काय, पहिला भाग भवबंधू भवकंदू असं म्हटलेलं आहे। भवसागर वगैरे आपण असं म्हणतो। भव याचा अर्थ संसार असा अर्थ आहे, आणि संसार म्हणजे सांसारिकता, अंतःकरणामध्ये जो संसार असतो त्याला भव असं म्हणतात। चित्तामध्ये हा संसार असतोच आणि तो प्रधान स्वरूपामध्ये असतो। म्हणजे आपलं चित्त प्राधान्याने सांसारिक वृत्तीने भरलेलं जास्त असतं, प्रधानता संसाराची असते। मग त्याच्यामध्ये मी, माझं, माझे, अनेक प्रकारच्या कामना, काम, अहम, त्यातून निर्माण होणारे विकार, त्यातून प्राप्त होणाऱ्या सुख दुःखांच्या संवेदना, हे सगळं चित्तामध्ये असतं। आणि हे सगळं मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे शरीर आहे, याच्याशी संबंधित होऊन राहिलेलं असतं। आणि त्याला धरून थोडा भगवत भाव अंतःकरणामध्ये असतो। म्हणजे सुरुवातीची जी स्थिती असते, ज्याला आपल्याकडे बद्ध स्थिती अशी म्हणते, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध अशा अवस्था आहेत साधनेच्या टप्प्यातल्या। तर बद्ध स्थितीमध्ये सुरुवात होते, तर त्याच्यामध्ये कसं असतं की सगळं अंतःकरण हे मुख्यतः सांसारिकतेने भरलेलं असतं आणि थोडंफार त्याच्यामध्ये भगवत भाव असतो। तो कशासाठी असतो, तो माझा संसार सुरळीत चालण्यासाठी मला मिळालेला एक आधार म्हणून भगवत भाव असतो। आणि हे नैसर्गिक पण आहे, लक्षात ठेवा। कुठल्याही संतांनी ही गोष्ट अतिशय खालच्या असं कधी म्हटलेलं नाहीये, ही नैसर्गिकता आहे। पण हीच बदलते, कारण ईश्वर प्राप्ती करून घेण्याच्या मार्गावर ज्यावेळेला आपण साधना करतो
त्याला ह्याचं स्वरूप थोडं बदलायला लागतं, पण सुरुवातीला एकदम बदलत नाही. मग कित्येक लोक निष्काम भक्ती निष्काम भक्ती निष्काम भक्ती इतकं वळत बसलेले असतात. विवेकानंदांचा एक शब्द आहे निष्काम भक्ती, संपूर्ण निष्काम भक्ती हा एक भ्रम आहे असं विवेकानंद म्हणायचं. संपूर्ण निष्काम भक्ती हा भ्रमच आहे. याचं कारण कामना कुठल्याही असल्या तरी त्या कामनाच असतात. म्हणजे ईश्वर प्राप्ती व्हावी ही सुद्धा एक प्रकारची कामनाच आहे. ते एकदा ना त्याज्य आणि निषिद्ध अशी दोन गोष्टींवरती चर्चा चालली होती. पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांना एकाने असा प्रश्न विचारला की देवाला गाईच्या दुधाचा म्हशीच्या दुधाचा नैवेद्य दाखवतात, तो चालतो दाखवलेला, तेव्हा चालतो म्हणजे काय, दुधाचा नैवेद्य चालणारच आहे. तुम्हाला पण दूध हे प्राणीजन्य आहे. आता पूर्वी कसं नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन दोन प्रकार होते, आता वेगन असं प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत. ते चुका बरोबर हा विषयच नाहीये, पण एक आहे प्रकार त्याच्यामध्ये. तर तो मनुष्य बहुतेक त्या गोष्टीला फॉलो करणारा होता. तर तुम्हाला दूध हे प्राणीजन्य आहे असं असताना ते देवाला नैवेद्य म्हणून वर्ज्य नाही. पण म्हणे मग अंड हे पण प्राणीजन्य आहे, त्याचा देवाला नैवेद्य का दाखवत नाही, ते वर्ज्य का, असं तरी प्रश्न विचारला. आता काय काय प्रश्न विचारतात लोक एक एक. आता अगदी कॅल्क्युलेशन प्रमाणे बघायला गेलं तर त्याचा प्रश्न त्याच्या ह्याच्यावरनं बरोबर आहे की दोन्ही प्राणीजन्य पदार्थ आहेत, एक चालतो आणि एक चालत नाही. एकाला अगदी निषिद्ध मानलेलं आहे देवाच्या नैवेद्यातनं आणि एकाला अगदी प्रधानता आहे, दूध साखरेचा नैवेद्य हा प्रधान असतो, असं का. तर त्याच्यावरती पांडुरंग शास्त्रीने उत्तर इतकं सुंदर दिलं. तेव्हा तुझा प्रश्न बरोबर आहे, दोन्ही पदार्थ प्राणीजन्य आहे, त्याच्यात काही दुमतच नाही. पण दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. काय फरक आहे म्हणाले, तर म्हणाले दुधाची निर्मिती ही वात्सल्याच्या भावनेतनं होते आणि अंड्याची निर्मिती ही वासनेतनं होते. आणि भगवंताला वात्सल्य त्याज्य नाहीये, ते ग्राह्य आहे, पण वासना नाहीये. कारण भगवंताला जे अर्पण करायचं ते वासना रहित असलं पाहिजे, म्हणून ते त्याज्य आहे. म्हणून निष्काम भक्ती हा एक भ्रम आहे असं विवेकानंद म्हणतात. याचं कारण ईश्वर प्राप्ती ही सुद्धा एक कामना आहे, पण ती कामना शुद्ध आहे, ती साधनेच्या आड येत नाही. कालांतराने ती कामनाही निघून जाते, कारण की ईश्वर प्राप्त करण्यासाठी मी आणि ईश्वर हे वेगळं राहिलं नाही. ती अनुभूती आली, मुक्त लग चित्त मुक्त पै सर्वदा, की मग त्या कामना विरूनच जातात. पण हे एकदम होत नाही. आणि इथे त्या म्हणताय की जर का तुम्ही साधनेची कास धरली, घट्ट धरून ठेवली, हरिहरी छंद, हरिहरी या विषयाचा छंद जर लागला अंतःकरणाला, तर भवबंधू किंवा भवबंधू हा गळून पडतो. भवबंध म्हणजे संसाराचा बंध हा आपसूक गळून पडतो. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे की ईश्वर प्राप्तीची साधना करत असताना संसार सोडण्याला महत्व नाहीये, ईश्वर जोडण्याला महत्व आहे. आपण ईश्वर जोडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संसार कसा सुटेल याचा प्रयत्न करणं हा व्यर्थ आहे, कारण तो कधी सुटणारच नाही, कधीही सुटत नाही संसार. रामायणामधला किती सुंदर प्रसंग आहे. राम ज्याला विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये जाऊन परत आले, तेव्हा आल्यानंतर ते आता सगळ्या ऋषी मुनींच्या आश्रमात राहिले होते वगैरे, इतकं त्या सगळ्या वातावरणात राहिले तर त्यांना इतकं आंतरिक वैराग्य निर्माण झालं. मुळात ते वैराग्यशील होते, त्यातून त्या वातावरणात राहिल्यामुळे ते आश्रमातलं वातावरण त्यांना संसारात आसक्तीत राहायला तयार नाही. तर ते आले आणि एकदम अचानक त्यांनी निर्णय जाहीर केला की मी संसार सोडून निघून जातो, मी हे सगळं सोडतो, मला काही नको आहे, मी वनात जातो. आता रामच जर का निघून गेला तर राहिलं काय, सगळे चिंतेत. बरं सगळ्यांना माहिती आहे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. एकदा तोंडात जे निघालं ते निघालं. आणि रामांचं वैशिष्ट्य आहे, जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात. त्यामुळे ज्याला राम असं म्हणाले की मी संसार सोडून निघून जातो, तेव्हा सगळ्यांना कळलं हे नक्की जाणार आहे, त्याचे चेंज काही नाही. सगळे चिंतेत. लक्ष्मण एकदम शांत होत आहे. पण त्या भरताने वगैरे विचारलं की अरे दादा संसार सोडून जायचा प्रश्न विचार बोलून दाखवतोय आणि इतकी सगळी अस्वस्थता आहे, तो एवढा शांत कसा काय. तर लक्ष्मणाने इतकं मार्मिक उत्तर दिलं. लक्ष्मण असं म्हणाले काहीही झालं तरी दादा जेव्हा जायला निघतील तेव्हा आपले वडीलधारे आणि गुरुजन यांना प्रणाम करून निघतील. जेव्हा ते गुरूंना प्रणाम करतील म्हणजे वसिष्ठ ऋषींना, तेव्हा ते बघतील काय करायचं ते, आपण कशाला अस्वस्थ व्हायचं. असं म्हणून खरोखर ते जायला निघाले आणि सगळ्यांना नमस्कार केला आणि मग वशिष्ठ मुनींच्या समोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले गुरुवर संसार हा आसार आहे, संसारातला आसार पण माझ्या अनुभवाला आलेला आहे.
त्यामुळे आता मी हा संसार सोडून निघून जातो, असं ते म्हटल्यावरती व सगळ्यांचे कान टवकारले होते की आता वशिष्ठ ऋषी याच्यावरती काय उत्तर देतात. तर ते त्याला मग रामाला त्यांनी फक्त प्रतिप्रश्न केला की रामा कुठे जाणार, असा प्रश्न केला. कुठे जाणार असा रामाला प्रतिप्रश्न केल्यावरती भगवान राम असं म्हणाले, एक क्षणभर विचार केला आणि म्हणाले नाही जात. नाही, संवाद संपून गेला. तर सगळ्यांना एवढं आश्चर्य वाटलं की काय प्रश्न विचारला, त्याचं उत्तर लगेच इतकं नाही जात असं सांगून मोकळे झाले. सखोल आहे त्यांच्या संवादामध्ये, सखोलता आहे. पहिली मुख्य गोष्ट, वशिष्ठ ऋषींना राम हे कोण आहेत हे माहिती आहे, कारण ते ज्ञानी आहेत, त्यांच्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळे भगवान राम हा देहरूपामध्ये असला तरी हा वास्तविक भगवान विष्णू अवतरलेला आहे, चैतन्यमय, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या भूमिकेतनं जर बघितलं तर राम जेव्हा म्हणाले मी संसार सोडून जातो, तेव्हा वशिष्ठांचा त्याला प्रश्न असा होता की रामा तू कुठे जाणार, म्हणजे अशी कुठली जागा आहे जिथे तू नाहीयेस. म्हणजे एखादी जागा सोडून जाण्यासाठी कुठेतरी ती नसल्याची आवश्यकता आहे ना. तू संसार सोडून जातोय, मग अशी कुठली जागा आहे जिथे राम नाहीये. सगळ्या ठिकाणी तू आहे, हा एक भाग. या अर्थी त्यांनी प्रश्न केला. आणि दुसऱ्या अर्थी त्यांनी असा प्रश्न केला की रामा तू संसार सोडून जातो असं म्हणतोयस, तर कुठे जाणार, अशी कुठली जागा आहे की जिथे गेल्यानंतर संसार तुझ्या मनात येणार नाही. कारण संसार जितका बाहेर आहे त्याहीपेक्षा जास्त तुझ्या अंतःकरणात आतमध्ये आहे. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे संसार आणि सांसारिकता आहेत. त्यामुळे सोडून जाण्याचा प्रश्न येतोच, कुठे कुठे जाणार. या दोन्ही गोष्टींची आकलन रामानं झालं आणि त्यांनी सांगितलं की नाही जात. हा संसारिकता ही जी अंतःकरणाला सतत व्यापून असते त्याला संसाराचा किंवा भवाचा बंध असं म्हणतात. की तो भवबंध असतो, त्याच्यामध्ये आपलं धरून जखडून ठेवतो. आणि आपण तुकाराम महाराजांच्या वेळेला उदाहरण बघितलं त्या दिवशी त्या कीर्तनकारांचं, की आपण जखडून ठेवतो त्याला. वास्तविक आपण घट्ट धरलेला असतो आणि आपण ओढत असतो मला सुट्ट्या येत नाही. वास्तविक त्यांनी आपल्याला धरलंय असं पण बोलत असतो, पण धरलेलं असतं आपण त्याला. थोडं सोडता आलं पाहिजे. आणि किमान आता संसारामध्ये आपण आहोत, रोजचे व्यवहार आहेत, सगळं एकदम सोडून दिलं. असं कुठे न लगे सायास जावे वनांतरा, तुकाराम महाराजांनी सांगितलं. कुठेही जंगला बिंगलात जाऊन एकांतात सगळं सोडून येते, इथे राहतो म्हणजे माझं अध्यात्म चांगलं, असं काय होणार नाही की आपण तिथे जाऊन पण संसार करू शकतो. लौकिकदृष्ट्या संसार सोडून जाणं याला भवबंध सुटणं असं म्हणत नाही. तर लौकिकात राहूनच अंतःकरणातनं त्याची आसक्ती कमी होणं याला म्हणतात भवबंध गळून पडणं. आणि तो गळून कशाने पडतो, तर हरिहरी छंद लागला पाहिजे. आपण साधक अवस्थेमध्ये असताना जर का स्वतःकडे थोडं बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या अनेक आवडी असतात, व्यावहारिक आवडी असतात, वेगवेगळ्या पातळीत असतात. गाण्याची असू शकते, खाण्याची असू शकते, फिरण्याची असू शकते, गप्पा मारण्याची असू शकते. आपल्या आपल्या आवडी असतात त्या बरं. त्या सगळ्या त्याज्य आहेत का, बिलकुल नाही, कारण त्या व्यवहाराशी धरून असतात. मग त्या आड कुठे येतात, जेव्हा साधनेमध्ये त्या यायला लागतात त्यावेळेला. की एकीकडे म्हणून काल ज्ञानेश्वर महाराज कसं म्हणाले, तू प्राप्तीशी चाड वाहसी परंतु अभ्यासासू दक्ष नव्हेसी. की तू प्राप्त व्हावं, ईश्वर प्राप्त व्हावं अशी चाड तुझी आहे, इच्छा तू व्यक्त करतोयस, पण त्याला लागणारा अभ्यास जो आहे त्या बाबतीत तू दक्ष नाहीयेस. मला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असतील तर मी रोज नुसतं घोकत बसलो, मला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे. सो घोकून काही नाही होणार, दक्ष असायला पाहिजे. मी एक कथा इतकी सुंदर वाचली होती. एक 10वीचा मुलगा होता आणि शाळेची आता फायनल एक्झाम SSC बोर्डाची जवळ आली होती. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षिकेने एकदा वर्गामध्ये एकत्र बोलवलं. शाळा संपलेली होती, शिक्षण झालेलं होतं, पोर्शन पूर्ण, पण एकदा बोलवलं आणि त्यांना पुढच्या 3 महिन्यामध्ये तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे याचं एक त्यांना टाइम टेबल आखून दिलं. की अशा पद्धतीने तुम्ही ह्या दिवशी ह्या विषयाचा अभ्यास, या वेळेला लिखाणाचा अभ्यास, याला वाचनाचा, असं छान टाइम टेबल करून दिलं. ते सगळ्या मुलांनी छान उतरवून घेतलं. एक विद्यार्थी होता, त्यांनी तर खूप सुबक अक्षरात ते सगळं लिहून घेतलं आणि घरी गेला आणि त्यांनी आपल्या जो खण होता पुस्तकांचा त्याच्यावरती मोठ्या अक्षरात ते चिकटवलं की ते रोज बघायचं, त्याप्रमाणे फॉलो करायचं. आई वडिलांना पण फार आनंद झाला की मुलांनी इतकं छान टाइम टेबल लावलं, आता तो याच्याप्रमाणे अभ्यास करेल. पण त्यांच्या लक्षात आलं की तो काहीच करत नव्हता. तो आहे तसाच पहिल्यासारखा उंडगिरी करत होता. टाइम टेबल नुसतं चिकटवलेलं आहे, ते करत काहीच नाहीये तो. तर हे वडिलांना राहवलं नाही. शेवटी त्यांनी असं विचारलं की अहो तू अरे ते टाइम टेबल एवढं चिकटवलंय, त्या शिक्षकाने तुला इतकं छान लिहून दिलंय शेड्यूल, तू त्या टाइम टेबल प्रमाणे अभ्यास का नाही करत. तो मला खरं त्या टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करायचा आहे, पण ते टाइम टेबल पासून अभ्यास कधी सुरू करायचा ते कुठे लिहिलंय त्याच्यामध्ये, पण मी सुरू नाही केलेलं. तू प्राप्तीशी चाड वाहसी परंतु अभ्यासू दक्ष नव्हेसी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते असं आहे
अध्यात्मामध्ये तसं असतं की आपल्याला काय वाटतं, आज नाही जमलं ध्यानाला, नाही काही करता बसता नाही आलं, उद्या नक्की बसेल. असं विवेकानंदाने ना एका माणसाने प्रश्न विचारला होता, मागे सांगितलं होतं की त्यांची ना अशी मुहूर्त असतात ना, दिवसातले मुहूर्त आणि चांगल्या वेळा, त्याच्यावर असं चर्चा चालली होती. तर विवेकानंद म्हणाले की अरे असे माहितीत का तुला, ते सगळं मुहूर्त वगैरे सगळं जाऊ दे, पण आपल्या कॅलेंडरमध्ये असे 2 दिवस आहेत की ज्या दिवशी माणसाला काही करता येत नाही. तर तुम्हाला असे कुठले दिवस आहेत? कुठल्या दिवशी, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी माणसाला करता येतं. 2 दिवस असे आहेत ज्या दिवशी काही म्हणजे काही माणसाला करता येत नाही. तर त्यांनी खूप प्रयत्न केला, पंचांग शोधून काही सापडलं नाही. त्यांनी विवेकानंदाने विचारलं की कुठले 2 दिवस आहेत की ज्या दिवशी काही करता येत नाही? ते मला सिंपल आहेत, यस्टरडे अँड टुमॉरो. त्या दिवशी काही करता येत नाही. अभ्यासी दक्ष नव्हेसे. आणि इथे ते म्हणतात हरिहरी छंदू, छंदच लागला पाहिजे त्याचा. म्हणून काल आपण बघितलं तुकाराम महाराजांनी पण शिष्या एक की ठाईचं बैसवणी करा एकचित्त ही प्रक्रिया सांगितली. पण ती प्रक्रिया सांगताना मुख्य पथ्य काय सांगितलं? आवडी. आवडी अनंत आळवावा. कारण जर ती आवड असेल, मुख्य छंदच तो असेल ईश्वर प्राप्तीचा, तरच हे करणं शक्य आहे, तरच ते होतं. अन्यथा ते होत नाही, अन्यथा ते नुसती बडबड होते. आणि मग आपल्याला तो अनुभव येत नाही. हरिहरी छंदू तोडी भवबंधू म्हणजे काय होणार? तुम्ही ना रामरक्षा आपण म्हणतो ना, रामरक्षेमध्ये 37वा जो श्लोक आहे तो फार विशेष आहे. भर्जनम भवबीजानाम मर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. त्यातलं पहिलं जे चरण आहे ना, भर्जनम भवबीजानाम, तेच मुक्ताबाईंनी शब्द थोडा बदलून इथे वापरलाय, तोडी भवबंधू किंवा तोडी भवकंदू असं म्हटलं. कंद म्हणजे मूळ. भवाचा कंदच तुटून जातो. म्हणजे काय? मूळ. भवाचा कंद, संसाराचं मूळ कशात आहे? आसक्तीमध्ये आहे. त्या आसक्तीत निघून जाते तर तो बंद राहील कुठनं? भर्जनम हा जो शब्द आहे ना, म्हणजे ते असं वाचलेलं आहे, म्हटलेलं आहे म्हणजे रामरक्षेमध्ये, भर्जनम भवबीजानाम. भवबीज म्हणजे संसाराचं जे बीज आहे, म्हणजे आसक्ती, कामना, हे संसाराचं बीज आहे, सांसारिकता निर्माण करणारं. ते जर भाजून काढलं तर त्याला पुन्हा कोंब येत नाहीत. हे कुठलंही बीज असेल, त्याला आता कोंब आलेला नाहीये. कारण का? आता आजूबाजूचं वातावरण प्रतिकूल आहे, त्याला तसं हवामान नाही, तर त्याला कोंब येत नाही किंवा अंकुर फुटत नाही. पण याचा अर्थ ते मृत झालं असं नसतं. त्याला जर का योग्य हवामान मिळालं, योग्य प्रकाश, योग्य पद्धतीत ऊब वगैरे मिळाली, तर कालांतराने खूप वर्षांनी सुद्धा त्याला अंकुर फुटू शकतो. पण जर ते बीज भाजलं विस्तवावरती, तर मात्र कितीही अनुकूल परिस्थिती आली तरी ते बीज म्हणून राहतं, पण त्याला अंकुर फुटत नाहीत. तसं रामरक्षा पण म्हणते, राम रामेति गर्जनम. अंतःकरणामध्ये राम नामाची गर्जना सतत चालू राहिली तर भवाचं बीज भाजून निघतं आणि त्याला पुन्हा आसक्तीचे अंकुर फुटत नाहीत. तेच मुक्ताबाईंनी इथे सांगितलं. आता प्रश्न निर्माण पडतो की म्हणजे नक्की होतं काय? भवबंध गळून पडतो. म्हणजे सुरुवातीला जसा अंतःकरणात संसार प्राधान्याने असतो आणि भगवत भावना गौण असते, कालांतराने जशी साधना पुढे पुढे जाते, आवड निर्माण होते, अनुभूतीच्या प्रांतात साधक जायला लागतो, तसं तसं भगवत भाव हा जागा व्यापायला लागतो अंतःकरणामध्ये. आणि मग सांसारिकता ही कमी कमी होत जाते. ती जाते का? निघून जाते का? असं नाही. भवबंध तोडू असं म्हटलेलं आहे की तुटून पडतो. गरजेपुरता संसार राहतो, बाकी सगळ्या गोष्टी. आसक्त राहत नाही मनुष्य. लक्षात ठेवा, इथे त्यांनी अनासक्त असं म्हटलेलं आहे, अरसिक असं म्हटलेलं नाहीये. म्हणजे संसारामध्ये अनासक्त होणं म्हणजे सांसारिक गोष्टीबद्दल अरसिकत्व असं बिलकुल नाहीये. संत अरसिक कधी नसतात, ते अनासक्त जरूर असतात. आसक्ती नसते त्यांना. आणि आपलं उलट असतं, आपण अनासक्त नसतो, आपण काही वेळेला अरसिकच होऊन जातो. म्हणजे आपल्या मनाविरुद्ध नाही घडलं, प्रतिकूल घडलं की आपल्याला त्या गोष्टीबद्दल प्रतिकूलता निर्माण झाली की आपण त्या बाबतीमध्ये अरसिक होऊन जातो. ती अनासक्ती नसते. अनासक्ती ही सहज अवस्था आहे. त्या आसक्त नसतात. एखादी गोष्ट ते प्रयत्न करत असतात, एखादी गोष्ट चांगली घडायची असते, चांगली घडली आनंदी असतात, नाही मनासारखी घडली तर लगेच ते दुःखाने खचून जात नाही. जे आहे ते स्वीकारून मोकळे होतात. प्रयत्न करण्याचा आनंद ते कधी गमवत नाहीत, त्याला अनासक्तता म्हणतात. ते लगेच खचून जात नाहीत, शांत असतात. स्वामी नेहमी असं म्हणायचे की संतांच्या समोर समजा आंबा ठेवला आणि त्यांना सांगितलं की बघा हा आंबा किती छान आहे, तर संत काय अरसिक नसतात, ते काय असं कपाळाला आठ्या आणून बघा
त्याच्याकडे, ते तितक्या आनंदाने बघतील, कारण त्यांना कळतंय त्याच्यात आनंद काय, फरक कुठे आहे, त्यात ते अडकत नाहीत. आपण गेल्या वर्षी अक्कलकोटला किंवा गेल्या वर्षी 10 वर्षापूर्वी समजा अक्कलकोटला गेलो असू ना, तर 10 वर्षापूर्वी अक्कलकोटला प्रसादामध्ये कुठली आमटी होती ती आता पण आपल्या लक्षात असते. आठवतं आपल्याला काय मस्त होती आमटी तेव्हा. म्हणजे आपण इतक्या शुल्लक गोष्टी अंतःकरण गुंतलेलं असतं. एखाद्या वेळेस ह्यानी काय फरक पडणार आहे, फरक पडतो, कारण की डोळे मिटल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्मृतीमध्ये स्टोअर केलेल्या आहेत, त्या सगळ्या एका पाठोपाठ एक यायला लागतात. मग लोक म्हणतात ना आम्ही ध्यानाला बसतो पण आम्हाला ध्यान होत नाही, कारण इतके विचार येतात, कुठले कुठले काही पण विचार येतात. स्मृती. मग त्यासाठी काय करायला लागेल, छंद लावून नये, सतत हरिनाम हरिनाम हरिनाम, म्हणजे जे नाम मी स्वीकारलं असेल ते, राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, जे माझ्या आवडीचं असेल. हरी हरी छंदू तोडी भवकंदू. एकदा का अंतःकरणाला ही आवड लागली ना रामनामाची, म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी म्हणायचे पहिले सक्तीने नाम घ्यावं, हळूहळू त्या नामात सहजता निर्माण होते आणि नंतर त्यात नामावरती प्रेम निर्माण होतं आणि मग ते नाम घ्यावं लागत नाही, नाम होतं असं ते म्हणतात, आपसुक होतं. आपण जेव्हा काहीच बोलत नसतो, म्हणजे असा एखादा तरी काळ असावा की तेव्हा आपण काहीच बोलत नाही, म्हणजे ध्यानाच्या व्यतिरिक्त थोड्या वेळ शांत बसलेलो असो आपण, तर आपण काय विचार करतो, आपल्या मनातल्या बडबड चालू व्हायला लागते, तेव्हा नामाचं स्फुरण होतं का हा विचार केला पाहिजे. जसं महाराज म्हणायचे की प्रपंचाचं काम करताना जर का रामाची आठवण झाली मध्ये मध्ये सारखी व्हायला लागली तर समजायचं आपलं अध्यात्म योग्य दिशेने चाललंय. पण रामनाम घेताना सुद्धा मध्ये मध्ये प्रपंच यायला लागला तर समजायचं अध्यात्म चुकीच्या दिशेला चाललंय. त्याला म्हणतात हरिहरी छंदू. हा छंद आहे, छंद लागलेला असतो अंतःकरणाला, ते दुसरं काही बोलतच नाही. बाबा बेलसरे म्हणायचे की नाही, दोन सामान्य माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा ते तिसऱ्या माणसाबद्दल बोलतात आणि नेहमी वाईटच बोलतात. दोन चांगली माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांबद्दल बोलतात, तिसऱ्याबद्दल बोलत नाहीत आणि बोलले तरी चांगलं बोलतात. पण दोन संत जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांबद्दल तर बोलतच नाहीत, तिसऱ्याबद्दल तर नाहीच नाही, ते फक्त ईश्वराबद्दल बोलतात. त्याला छंद असा. तो फार महत्वाचा असतो आणि त्याचा परिणाम काय होतो तर ते पुढे जाऊन सांगतात. म्हणजे आता एवढा छंद अंतःकरणाला लागला, नित्य नामनंदू जपे रया, असा छंद एकदा अंतःकरणाला लागला की त्याचा परिणाम काय होतो, तो सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी. बापरे, ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ना ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी ही जी भूमिका आहे ही प्रत्यक्ष साधनेमध्ये अनुभवाला येणारी योग स्थिती आहे आणि सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ही जी भूमिका आहे ती योगामध्ये पूर्णावस्था उपभोगून झाल्यानंतर तो संस्कार चित्तावरती टिकतो आणि व्यवहारामध्ये त्यांना जी दृष्टी प्राप्त होते ती त्यांनी पहिल्या चरणात सांगितली, सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य. पण पहिलं बघायला पाहिजे ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी. बापरे, असं वाटतं की हे काय असायचं, कारण इतकं सखोल आहे. ज्ञाता ज्ञेय भास हरी. ज्ञाता म्हणजे ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारा साधक, त्याला ज्ञाता असं म्हटलं. ज्याला ते ज्ञान होणार आहे, जो ते ज्ञान अनुभवणार आहे, ज्याला ती प्राप्ती होणार आहे, तो त्याला ज्ञाता असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञेय म्हणजे ज्याचं ज्ञान व्हायचं आहे ते ज्ञेय, म्हणजे ईश्वर तत्व, ते ज्ञेय. ज्ञाता ज्ञेय भास म्हणजे मी ईश्वरापासून वेगळा आहे, मी ज्ञानापासून वेगळा आहे, ज्ञान हे काहीतरी वेगळं आहे, हा जो भास निर्माण असतो तो भास, हे सगळं हरी माझी एकवटून जातं. ही योगातील अवस्था आहे. म्हणजे नाम आणि ध्यान साधना करता करता उत्तरोत्तर प्रगत साधकाला अशी अनुभूती येते की एक काळ असा येतो की ज्या काळामध्ये अनुभूती घेणारा आणि जी अनुभूती आहे ती अनुभूती हे दोन्ही स्वतंत्र न राहता एकत्र होऊन जातं आणि फक्त अस्तित्वाची जाणीव शिल्लक राहते. मी ही शुद्ध स्वरूपात जाणीव राहते. त्याला त्यांनी म्हटलंय ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी.
आणि हे शब्दात सांगणं फार कठीण असतं, म्हणून त्यांनी त्याचा संस्कार सांगून टाकला. सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य. कारण की नक्की काय झालं हे सांगता येणार नाही. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी प्रश्न विचारला की चित्त ईश्वर स्वरूप होतं किंवा स्वरूपाची प्राप्ती होते, आत्मज्ञान होतं म्हणजे काय होतं असं तरी विचारलं. तर रामकृष्ण म्हणाले, अरे असं सांगता नाही येणार, कारण की ती अनुभवायची गोष्ट आहे, ती सांगण्याची गोष्ट नाहीये. समर्थांनी पण दासबोधात काय सांगितलंय, सद्गुरु कृपा कळेल त्यासी, जो शोधेल आपण आसी, पुढे कळेल अनुभवासी, आपे आप वस्तू. हळू तुझं तुला कळून येईल, ते पटकन असं शब्दात सांगता येणार नाही. तरी रामकृष्णांना विवेकानंद मागे लागले, पण तरी नक्की तुम्ही अनुभव घेतलाय त्याचा, म्हणजे काय होतं मला सांग. तर त्याच्यावरती रामकृष्णांना माहिती की हे खूप चिकित्सक आहेत, त्यांना तसंच उत्तर दिलं पाहिजे. रामकृष्ण म्हणाले, नरेन, समजा मी मिठाची बाहुली गेली आणि ती समुद्रात टाकली तर काय होईल? त्यांनी क्षणात उत्तर दिलं, काय होईल, काय ती विरघळून जाईल. ते म्हणाले, नाही विरघळणार नाही ती, असं ते म्हणाले. तर ते म्हणाले, विरघळणार नाही म्हणजे काय? विरघळणार असती मिठाची बाहुली जर का समुद्राच्या काय कुठल्याही पाण्यात टाकली तरी विरघळूनच जाईल. नाही विरघळणार नाही म्हणे ती. आता याला वाटतं काय वेगळेपण आहे, विरघळणार नाही कसं? विरघळलंच ती. ते खूप वाद घालायला लागले. रामकृष्ण शांत होते, विरघळणार नाही म्हणे ती. मग तुम्हीच सांगा काय होईल तिचं? अरे वेड्या, ती समुद्र होईल. वेगळा. मग आता ती समुद्र झाल्यानंतर ती तुला सांगायला येईल का की मी अशी अशी बाहुली होते, अशा पद्धतीने मी विरघळले, अशा पद्धतीने मी समुद्रात रूपांतरित झाले आणि आता मी स्वतःला समुद्र म्हणून बघते आहे, असं सांगायला ती येईल का? तर ते मला असं कसं सांगता येईल? तेच तर आत्मज्ञानाचं आहे. ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी, तो अनुभूतीचा प्रांत आहे. ध्यान करणारा, ज्याचं ध्यान करतो आहे ते ध्येय आणि ध्यान ही प्रक्रिया, ह्या तिन्ही गोष्टी स्वतंत्र न राहता एकच ईश्वर तत्व होऊन जातं. अशी अनुभूती आल्यानंतर तो सांगायला काय येईल? काय झालं हे सांगणार कसं? स्वामी असं म्हणायचे, जे अनुभूतीत आहे ते वाचातीत कधी नसतं, असं ते म्हणाले. आणि जे वाचेच मध्ये येतं ते कधी अनुभूतीत नसतं. जे जे शब्दांनी सांगता येतं ती पूर्ण अनुभूती नसते, कारण की अनुभूती ही अनुभूती, ती शब्दाच्या पलीकडे आहे. जेवढं शब्दांनी ग्राह्य आहे, जेवढं शब्दांनी व्यक्त होतं ती पूर्णानुभूती नसते. पूर्णानुभूती शब्दांनी व्यक्तच करता येत नाही, ती अनुभवाचीच गोष्ट आहे. हा, पण त्याचा परिणाम काय होतो ते संतांच्या व्यक्तिमत्वात बघितलं की कळतं, याला ते प्राप्त झालेलं आहे. आणि ते त्यांनी सांगितलं, सर्वतो रूपडे भरलेसे दृश्य, ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी. सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य, जे जे काही दृश्य आहे त्या सगळ्या दृश्यामध्ये एकच एक ईश्वर चैतन्य नटून आहे, तेच माझ्यामध्ये आहे, हा अनुभव येतो. हे नुसतं शाब्दिक राहत नाही, आपल्याला सुद्धा हे आता तत्वानी मान्य आहे, कारण आपली तशी भूमिका तयार आहे. म्हणून आपण असं म्हणतो की सगळ्या ठिकाणी एकच एक चैतन्य व्यापून आहे, हे आपण म्हणतो, आपण असं मानतो, पण आपली तशी कृती नसते, कारण की ते आपल्याला अनुभवाला आलेलं नाही. कारण अजून आपल्यामधलं चैतन्य आम्हाला पूर्ण अनुभवाला नाही आलं वेगळेपणाने, इतरांच्यात येण्याचा प्रश्नच. विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, नारायणाच्या मूर्तीची सेवा करत बसण्यापेक्षा दळिद्री नारायणाची सेवा करा, असं ते म्हणायचे. लोक त्याचा तेवढाच भाग घेतात, पण ते पुढे काय सांगितले ते कळतच नाही. मूर्तीतल्या नारायणाची नुसती असं म्हणते, करूच नका असं नाही म्हटलं. मूर्तीतल्या नारायणाची नुसती पूजा करण्यापेक्षा दरिद्री नारायणाची पूजा करा, पण त्याआधी स्वतःतला नारायण ओळखून घ्या, असं तरी म्हणते. तर त्याच्याशिवाय आपण इतरातला नारायण कसा कळणार आहे? सर्वत्र ईश्वरी सत्ता, चैतन्य सगळीकडे नटून आहे, असं ज्ञान होतं. पण हे ज्ञान आहे, लक्षात ठेवा, ही ज्ञान पातळी आहे, त्यामुळे ती विकृत अवस्था नाही आहे. म्हणजे रस्त्याने समजा कुत्रा चाललाय, तर कुत्र्यामध्ये असलेलं चैतन्य आणि माझ्यामध्ये असलेलं चैतन्य एकच आहे, याचं मला ज्ञान झालं, मी पण कुत्राच आहे असं आपल्याला वाटणार नाही. असं कसं वाटेल? ते चैतन्याने एकच आहोत. आंतरिक अनुभूती असते की त्याचा जो देह आहे तो भले प्राण्याचा असेल, पण त्याचा देह ज्या चैतन्य तत्वावरती कार्यरत होतो आहे, त्या चैतन्य तत्वावरती माझा देह कार्यरत आहे आणि ते चैतन्य तत्व एक आहे, अशी अनुभूती येते. ही ज्ञानप्रधान अवस्था आहे. पण समोर कुत्रा दिसला की मी पण कुत्रा आहे, गाढव दिसलं की मी पण गाढव आहे, असं वाटत नाही. काही ती अज्ञानी स्थिती नाहीये, विवेक असतो त्याच्यामध्ये, विवेकाला धरून असते अनुभूती. म्हणजे एक मी प्रसंग वाचला होता की एकदा एका ठिकाणी एक साधू बसले होते आणि
त्यांचं असं आत्मानात्मविवेक ह्याच्यावरती बोलणं चाललं होतं. आणि त्यांनी असंच सांगितलं की सगळ्या ठिकाणी एकच एक परमात्मा भरून आहे, साधना करता करता साधकाला सर्वाभूती समानत्व अशी दृष्टी प्राप्त होते वगैरे त्यांचं बोलणं चाललं होतं. ते एका तरुण मुलाने सगळं ऐकलं आणि त्याने ते पक्क ग्रहण केलंय आणि तो रस्त्याने चालला होता. तेवढ्यातला एकदम आरडाओरडी ऐकायला आली एकदम भयानक. तर काय झालं त्यांनी बघितलं तर सगळे सांगत होते बाजूला बाजूला. एक हत्ती पिसाळला होता आणि त्या हत्तीच्या डोक्यावर माऊत बसला होता. तो सगळ्यांना सांगत होता बाजूवा बाजूवा. तो त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता पण तो बाजूवा बाजूवा सांगत होता कारण तो हत्ती ताब्यात येत नव्हता. सगळे बाजूला जाऊन आडोशाला जात होते की हत्तीला दिसायला नको. हा असा रस्त्याच्या मध्येच उभा राहिला. तर त्याला सगळे सांगते अरे बाजू तो हत्ती आहे, दिल फेकू कुठेतरी. असा थांबा म्हणा, काही नाही होणार मला. सगळं उभा राहिला. तो माऊत सुद्धा बघतो त्याच्याकडे, हा मुलगा वेडा आहे का काय, मी एवढं सांगतोय बाजू. तो शेवटी काय बाजून झालं नाही, व्हायचं तेच झालं. त्या हत्तीने त्याला रस्त्यात मध्ये धरलं, सोडले, तर दिलं फेकून ना. तो जाऊन पडला, आपटला, धोपटला, खूप जखमी झाला. पट्ट्या बिट्ट्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या साधूंकडे गेला तक्रार करून. काय तुम्ही सांगितलं सगळ्या ठिकाणी एकच एक ईश्वर तत्व भरलेलं असतं. मी पण तो विचार केला, मला तो पटला, सगळ्या ठिकाणी एकच ईश्वर तत्व भरलेलं असतं. तर ते म्हणे बरोबर, त्या चुकीचं काय चुकीचं आहे म्हणे. काल एक हत्ती पिसाळला होता, त्याच्या समोर मी उभा होतो. आता त्याच्यात आणि माझ्यामध्ये ईश्वर तत्व एकच नाही का, तरी त्या हत्तीने मला उचलून फेकून दिलं म्हणे. तर ते साधू म्हणाले अरे शहाणाच आहेस तू, हत्तीच्यातलं आणि तुझ्यातलं चैतन्य तत्व एक आहे तुला कळलं, पण त्या हत्तीच्या डोक्यावर जो माऊत बसलाय, जो सावध करत होता, त्याच्यातलं तुझ्यातलं चैतन्य आहे की तुला कळलं नाही का. अज्ञान स्थिती नाहीये, विवेक नावाची काही गोष्ट आहे का नाही त्याच्यामध्ये. ही अनुभूती असते. सगळ्या ठिकाणी परमेश्वर भरून आहे म्हणजे काय, सगळे लोक. म्हणून त्याला धरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटेल भूत तेथे मानिले भगवंत. पण संतांचं ते नुसतं मानणं नसतं, त्यांनी ऍक्च्युअल जाणलेलं असतं भगवंताला. म्हणून ते सगळ्या ठिकाणी ते बघू शकतात. आपल्या असं नसतं जे जे मानले भूत तेथे, जे जे भेटले भूत तेथे मानिले भगवंत. असं आपल्याला नको असलेली माणसं आपल्याकडे आली तर आपला चेहरा कसा होता, जे जे भेटेल, असं नाही ते. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयांची स्थिर, कुंभवना चराचुर आपणची झाला. असं ते म्हणतात, चराचर आपणची झाला, ऐसी मती जयाची स्थिर, हे विश्वची माझे घर. पण हे ज्ञानेश्वर महाराज जे व्यक्त करतात किंवा मुक्ताबाई जे व्यक्त करतात ते काही त्यांचं शाब्दिक ज्ञान नाहीये, ती त्यांची अनुभूती आहे. स्वामीने सांगितलं होतं की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे लोकांनी इतकं सामान्य पातळीवरती घेतलेलं आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं की म्हणे एकदा एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होती की आमच्या ह्यांचा स्वभाव ना म्हणजे इतका मोकळा आहे की अगदी कुणाकडेही गेली की त्यांच्या किचन पर्यंत जातात. त्यांचं म्हणजे अगदी हे विश्वची माझे घर असंच आहे. अरे मोठे स्वामी असं म्हणायचे माधवनाथ की लोकांनी असं ज्ञानेश्वरीचा वापर करायला लागतील की काय, अशी ज्ञानेश्वर महाराजांना भीती वाटली होती तेव्हा. म्हणून इतक्या लोक समाधिस्थ झाले की नकोच ते ऐकायला, काय काय लोक म्हणतील जाऊ दे, असं गमतीने म्हणायचे. पण हे काही म्हण नाही आहे मराठीतली, ही त्यांची अनुभूती आहे ज्ञानेश्वर महाराजांची की सगळ्या ठिकाणी चराचरामध्ये ईश्वर नटलेला आहे. आणि त्यांनी सिद्ध पण केलेलं आहे तसं. शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनातला इतका सुंदर प्रसंग आहे की एकदा ते पायावरती नेहमीप्रमाणे त्यांच्या डाव्या पायावरती उजवा पाय ठेवून असे बसलेले होते द्वारका माईमध्ये. आणि बसल्या बसल्या एकदम त्यांच्या पायाला काहीतरी लागलं, असं बाबांनी खून केली, ऐक असं मागे असं नुसतं. आणि बाजूला भक्त बसले, त्यांनी बघितलं तर एकदम त्यांच्या पावलाच्या कोपराच्या इथं थोडं रक्त आल्यासारखं झालं, जखम झाली एकदम. तर अशी आपोआप जखम कशी काय झाली त्यांना असं वाटलं. आणि बाबा एकदम कळवळले, ऐक असं काय झालं बाबा एकदम असं काय झालं. ते म्हणाले अरे कुणीतरी कुत्र्याला दगड मारला म्हणाले, त्याचं रक्त व्हायचं माझं व्हायलं एकच आहे असं म्हणाले. सर्वत्र रूपडे भरले दृश्य, ज्ञाता ज्ञेय भाषा हरी, सर्वत्र रूपडे भरले. सगळ्या ठिकाणी एकच एक तो भरून राहिलेला आहे, अशी अनुभूती प्राप्त. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की भवगंध तुटतो आधी आणि मग हे प्राप्त होतं. पण ह्याचा एक गैर अर्थ घेतला होता की सगळ्या ठिकाणी एक ईश्वर तत्व भरलेलं असलं, अशी व्यक्तीला अनुभूती आली की त्याला सुख दुःख काहीही राहत नाही, असं नाहीये. असं बिलकुल नाही. स्थितप्रज्ञ स्थितीला तो जातो, मध्यवर्ती भूमिका, कारण त्याला कळलेलं असतं चैतन्य. पण तो कोरडा होत नाही.
उलट जास्तीत जास्त तो संवेदनशील व्हायला लागतो. कारण इतरांचं लक्षात घ्या, इतरांच्या दुःखामध्ये आपण दुःख मानणं ही एक भूमिका, आणि इतरांच्या आनंदात आपण आनंद मानणं ही दुसरी भूमिका. इतरांच्या दुःखात दुःखी होणं हा एक सहज भाव पण असतो, पण इतरांच्या आनंदात आपण आनंदी होणं हे सगळ्यात कठीण असतं, कारण तिथे पोटदुखी असते. ते संतांच्या बाबतीत नसतं. त्यांना इतरांचं दुःख बघूनही दुःख होतं आणि इतरांचा आनंद बघून आनंदही होतो. कोरडे नसतात ते, संवेदनशीलता असते. पण त्या संवेदनशीलतेला विवेकाची जोड असते. मी इथं उदाहरण दिलं होतं, मी वाचलं होतं माधवनाथांच्या चरित्रामध्ये, की एकदा त्यांच्या जवळची अशी 5-6 माणसं, म्हणजे त्यांच्या जवळच्यातली अशी लागोपाठ त्यांचे मित्र म्हणा, भाऊ म्हणा, कुठे अशी जवळची 4-5 माणसं एका पाठोपाठ कमी अंतराच्या आणि अशी वारली, म्हणजे निवर्तली सगळी, आणि त्यांची सगळी जवळची होती आणि लागोपाठ गेली. आता प्रवचन करता करता वेगवेगळे विषय निघता निघता त्यांची त्यांना आठवण झाली स्वामींना, आणि बोलता बोलता पटकन त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि रुमालाने पाणी टिकलं. तर एका साधिकेने ते बघितलं की स्वामीच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे संतांना सुद्धा माणूस गेल्याचं दुःख होतं असं ते त्यांनी गृहीत धरलं होतं की असं संतांना दुःख वगैरे होणार नाही. तिने स्वामींना विचारलं की तुम्ही एवढे अधिकारी संत सद्गुरू, मग तुम्हाला कसं काय माणूस गेल्याचं दुःख झालं, तुमच्या डोळ्यात कसं काय पाणी आलं? तो पटकन स्वामी म्हणाले, म्हणजे काय संतांना दुःख होत नाही का काय? असं म्हणाले. संत सामान्य माणसांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. पण म्हणे तरी देखील तुमच्या आणि संतांच्या दुःखामध्ये थोडा फरक आहे असं ते म्हणाले. काय फरक आहे? तेव्हा ते म्हणाले की म्हणे एखादा धनिक मनुष्य रस्त्याने चालला असेल, धनिक, आणि त्याच्याकडे 1000 रुपये आहेत, आणि रस्त्यात चालता चालता त्याचे 100 रुपये पडले, आणि त्याला घरी गेल्यावर कळलं की अरे माझ्या 1000 100 रुपये पडले, त्याला दुःख होईल का? होईल दुःख. पण एखादा मनुष्य 100 रुपये खिशात घेऊन चालतोय आणि त्याचे 100 रुपये पडले, तर त्याला दुःख होईल का? तर त्यालाही दुःख होईल. पण 100 रुपये खिशात असलेल्याचे 100 रुपये पडणं आणि 1000 रुपये खिशात असणाऱ्याचे 100 रुपये पडणं, ह्याच्यात जो फरक आहे तो फरक संतांच्या आणि सामान्यांच्या दुःखामध्ये असतो. कारण चैतन्याची अनुभूती आलेली आहे. संवेदनात्मक दुःख होणारच आहे, पण त्याचा विषाद होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे. भजन करतो ना आपण, कसं एखाद्या गोष्टी तोच तेच 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 ते उगाळत बसणं, विषादाचं भजन करणं, ते उगाळत नका बसू. आणि ते बसण्याची आवश्यकता राहत नाही. जर का अंतःकरणाला चैतन्याची अनुभूती आली तर सगळ्या ठिकाणीच मी आहे ही अनुभूती आल्या कारणाने हे वेगळे पण शिल्लक राहत नाही. ही योगामधली मोठी अवस्था आहे. सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी. बरं, हे सगळे चारी भावंड हे बोलता याचं कारण त्यांची अनुभूती आहे. नाहीतर ताटीच्या अभंगामध्ये, म्हणजे ताटीचे अभंग किती सुरुवातीचे आपण बघितलं की ज्ञानेश्वरांनी सुद्धा अजून अभंग रचना करायला सुरुवात झाली नाही. त्याच्या आधी जे अभंग प्रकट झाले ते मुक्ताबाईंनी प्रकट केले, ते ताटीचे अभंग आहेत. आणि ताटीच्या अभंगामध्ये जेव्हा उद्विग्नता प्राप्त झाली माऊलींना आणि ते दार लावून बसले, ताटी म्हणजेच दरवाजा, तो लावून बसले, त्याला मुक्ताबाईंनी त्यांना जे ताटीच्या अभंगात उपदेश केला त्यात तेव्हा असं म्हणतायत की रागे भरावे कोणा, सर्वत्र आपणच ब्रह्म, असं ते म्हणतात. की अरे कुणावरती रागवणार दादा, तू कुणावर रागवतोयस? आपण कुणावर रागवणार? कारण सगळ्या ठिकाणी जर आपणच आहोत, आपण आपल्यावर कसं रागवू शकतो? कुणावर रागवणार? हे 8 वर्षाच्या असलेल्या मुक्ताबाई बोलतायत, कुठलं तरी वाचून बोलत नाहीये, हे त्यांचं स्फुरण आहे. ह्याचं कारण सर्वाभूती समत्व, याची अनुभूती तेव्हा त्यांना आलेली आहे. संतांचा जो हरिपाठ आहे ना, ही त्यांची थेअरी आहे, पण ती त्यांची थेअरी म्हणजे त्यांच्या अनुभूतीची थेअरी आहे. त्यांनी सगळं ते अनुभवलेलं आहे आणि मग ते आपल्यासमोर साहित्यामध्ये मांडलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात घडलाच ना प्रसंग. पैठणला ज्या वेळेला ते शुद्धीपत्र आणायला गेले त्यावेळेला 4 भावंड होते तेव्हा, आणि तेव्हा मोठे मोठे ब्रह्मवृंद जे सगळे जमले होते त्या पैठणच्या सभेमध्ये, शास्त्र सभेमध्ये. काही लोक कुतूहलाने ते बघायला आले होते की एवढी 4 छोटी मुलं एवढ्या कमी वयातली हे शुद्धीपत्र मागायला आले आणि पैठणच्या महासभेसमोर, ते कोण आहेत मुलं? बरं, त्यांच्याबद्दल बरंच काय काय ऐकलेलं पण होतं आधी. संन्यासाची मुलं म्हणून ते कुतूहल पण होतं काही लोकांना. काय संन्यासाची मुलं म्हणजे काय? आता संन्यासाची मुलं म्हणजे काय वेगळी असणार, मुलंच आहेत ती. पण काही लोक कुतूहलाने, काही लोक कुचेष्टेनी, कुटाळकेने, अनेक वृत्ती लोकांनी प्रचंड गर्दीच्या पैठणच्या महासभेमध्ये. मग तिथे त्यांचा वार्तालाप झाला आणि अंततः असा निर्णय निघाला
की शास्त्रामध्ये संन्यासाच्या मुलांना कुठलंही प्रायश्चित्त नाही आणि असा कुठलाही शास्त्राधार नाही की ज्यांना ज्ञाती बांधवामध्ये समाविष्ट करून त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार देता येईल. थोडक्यात त्यांची मुंज करता येणार नाही. आणि पूर्वी असं होतं की मुंज केलेल्या व्यक्तीलाच वेदाध्ययनाचा अधिकार होता. त्यातून तो विशिष्ट समाजाकडे म्हणजे फक्त ब्राह्मण समाजाकडे. आता ही खरी मुलं संन्यासाची तिथे यांचा काही दोष नव्हता, पण शास्त्राधार नाही असं त्या लोकांनी सांगितलं. मग आम्ही काय करू असं निवृत्तीनाथांनी विचारले होते. ते म्हणाले काही नाही, हरिभजन करत राहा, सगळ्या ठिकाणी हरी नटलेला आहे, या भूमिकेमध्ये राहा, अगदी किडा मुंग्यांपासून ते ब्रह्मवृंदांपर्यंत, आणि इतरांची चाकरी करत राहा असं सांग. हेच तुमचं प्रायश्चित्त. असं म्हटल्यावरती मुक्ताबाईंच्या चेहऱ्यावरती, ज्ञानेश्वरांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं. म्हणजे ते स्मित हास्य अशा होते की अरे अरे काय काही कळत नाही असं. त्यांना हसलेलं बघून काही कुटाळक्या लोक होते, त्यांना इतकं राग आला, हे हसतायत. तर एक जण आला त्यांच्यातला आणि तुम्हाला, तू बरा हसतोस रे म्हणे. ज्ञानेश्वरांना म्हणे, तू बरा हसतोस, नाव तर तुझं फार मोठं आहे ज्ञानेश्वर, तुला माहितीये का म्हणे आमच्याकडे एक पखालवाला आहे, त्याच्याकडे एक रेडा आहे, त्याचं नाव पण ज्ञानेश्वरच आहे म्हणे, माहितीये का. तुझी स्थिती आहे ना ती रेड्यासारखी आहे असं ते म्हणाले. असं म्हटल्यावरती ज्ञानेश्वर महाराज पटकन म्हणाले, हो खरी गोष्ट आहे, त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. असं म्हटल्याबरोबर त्यांना इतका राग आला. बरं का, त्याच्यात तुझ्यात काही फरक नाही का, म्हणून ते 2 आसूड त्या रेड्याच्या पाठीवरती ओढले, कचकावून ओढले. ते आसूड त्या रेड्याच्या पाठीवरती ओढता क्षणी ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती ते वळ उठले आणि ते कळवळले. असं म्हटल्यावरती आता थांबायला पाहिजे की नाही. त्यातला एक शहाणा मनुष्य पुढे आला आणि तो म्हणाला की त्या रेड्याच्या पाठीवरती वळ उठल्यावरती तुझ्या पाठीवरती वळ उठले, तुझ्या आणि रेड्यात काही फरक नाही म्हणतोस ते खरंच आहे, पण तरी फरक आहे, कारण की आम्हाला वेद म्हणता येतात, रेड्याला वेद म्हणता येत नाहीत. बरं, त्याच्याकडनं वेद म्हणून दाखव बघू. असं म्हटल्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले आणि ते म्हणाले, तुम्ही द्विज आहात. आणि द्विजाच्या मुखातनं शब्द बाहेर पडल्यानंतर तो कधी खाली पडायचा नसतो असं ते म्हटल्यानंतर, जशी तुमची इच्छा असं म्हणून त्यांनी तो पुढचा चमत्कार घडला की त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला प्रार्थना केली तर तो वेद म्हणायला लागला. आणि तो मग काय, दावी चमत्कार तेव्हा नमस्कार अशा नियमानुसार अख्खं पैठण आणि लोटांगण घातलं त्यांच्या चरणावर. पण हा चमत्कार जरी असला तरी देखील हे योग सामर्थ्य आहे. आणि हे योग सामर्थ्य कशामुळे आलं तर त्यांना ती अनुभूती आलेली आहे. ते नुसतं म्हणत नव्हते की त्याच्या माझ्यामधला आत्मा एकच आहे, खरंच त्यांना ती अनुभूती आली. ते म्हणूनच तर मुक्ताबाई हरिपाठात म्हणू शकल्या, सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ज्ञाता ज्ञेय भासा हरिमांच. माझे सद्गुरू होते ना ते शास्त्रज्ञ होते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय दृष्टिकोन असायचा. ते एकदा जेव्हा ह्या विषयावरती अभ्यास चालू होता तेव्हा मी स्वामींना, शास्त्रज्ञ आहेत त्यामुळे त्यांना एक प्रश्न केला. आता म्हटलं शास्त्रज्ञांना, त्यांना शास्त्रज्ञ या भूमिकेतनं आपण प्रश्न विचारूया त्यांना त्या ह्याच्यातनं. म्हणून स्वामींना म्हटलं, स्वामी काय हो, एक खरी गोष्ट आहे का, अशी योगामध्ये काय अशी सिद्धी असते का की त्या सिद्धीच्या आधाराने असं रेड्याला वेद वगैरे बोलवत आहे, असं खरं असेल का ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखी वेद बोलवले असतील असं. तर आधी त्याच्यावरती स्वामी म्हणाले की अरे ते ज्ञानेश्वरांनी रेडाच्या मुखी वेद बोलले का नाही बोलले, अरे हा भाग सगळा नंतर आहे. ज्ञानेश्वरी हाच केवढा मोठा चमत्कार आहे, तर त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या चमत्कारात कशाला गुतायचं असं ते पहिले म्हणाले. पण त्यांना माहिती आहे असं सांगून माझी जिज्ञासा पूर्ण होणार नाहीये. तर ते म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांना हे शक्य आहे, असं ते त्यांना शक्य आहे, माऊली आहे ती. म्हणे बघ तुला मी एक उदाहरण देतो. ते म्हणाले तू भगवद्गीतेवरती स्वाध्याय करतोस की नाही, ज्ञानेश्वरीवरती स्वाध्याय करतोस की नाही, हो, रामायणावरती स्वाध्याय करतोस, हो. मग तू विचार कर, जर का आपण ज्ञानेश्वरीवरती बोलू शकतो, आपण दासबोधावर बोलू शकतो, आपण गातेवरती बोलू शकतो, आपण, तर रेड्याच्या मुखातनं वेद बोलणं हे जास्त सोपं आहे असं सांगितलं. थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की आपली दृष्टी कशी पाहिजे. ते आता त्यांनी खरं रेडा वधवला का, रे वधवला नाही वधवला हा 800 वर्ष जुनी गोष्ट आहे. बरं, हे नामदेवांनी नमूद करून ठेवलंय, हा जो प्रसंग नमूद केलाय हा नामदेव महाराजांनी नमूद केलाय. नामदेव त्याचे समकालीन तिथे आहेत, त्यामुळे त्याच्यावर शंका घेण्याचं काही नाहीये. केलंही असेल, माऊलींकडे सामर्थ्य होतं, अलौकिक सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. पण ते सामर्थ्य दाखवण्याची त्यांना घुमघुमी नव्हती, ती तेवढ्या वेळापुरती लोकांची श्रद्धा दृढ व्हावी याच्यासाठी तो त्यावेळेला त्यांनी केलेला चमत्कार होता. सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी, मुक्ताई सदन रूप हरिचित्ती, संसार समाप्ती हरीच्या नाम.
मुक्ताई सधन आहे, सधन. मुक्ताई सधन हरिचित्ती, जे सधन रूप हरिचित्ती. मुक्ताई सधन रूप हरिचित्ती, संसार समाप्ती हरीच्या दात. मुक्ताई सधन आहे असं ती स्वतःच म्हणते, मी सधन आहे. आणि का सधन आहे? तर माझं धन काय? तर चित्तामध्ये असलेलं हरिनाम, हरीची अनुभूती हे माझं धन आहे. दासबोधामध्ये संतांचं वर्णन करताना समर्थांनी असं म्हटलंय, मोक्ष श्रिया अलंकृत तैसे हे संत श्रीमंत. मोक्ष श्रिया अलंकृत तैसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती गेले. जे जीवभावामध्ये देवभावामध्ये अडकलेले असंख्य लोक आहेत त्या दरिद्री असं म्हटलंय, त्या सगळ्यांना या आध्यात्मिक अनुभूतीचं नृपती करून टाकलं संतांनी. त्यांना स्वतःला मिळालं, इतरांनाही त्यांनी दिलं, स्वतःजवळ काही ठेवलं. संत हे श्रीमंत असतात का? श्रीमंतच असतात. कोणतीच इच्छा नसणं म्हणजे अंतःकरणातली हाव संपणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, ज्याच्या अंतःकरणातलं हवे पण संपलं तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य. हवेपणच संपलं की तो श्रीमंत. संतांचं काय असतं? त्यांना हवेपणाचं काही नाही, त्यांना काहीच नको असतं, तो श्रीमंत असतो. त्यांना भगवंत पण हवाय, पण भगवंताकडनं काही नको असतं. आणि कुठल्याही परिस्थितीत भगवंताने दिलं काय न दिलं काय तरी देखील त्यांची श्रद्धा ढळत नाही. तुकाराम महाराज इतके निश्चित भक्त पांडुरंगाचे, जगद्गुरु म्हणतात त्यांना. पांडुरंग स्वरूपच होते ते, पण तरी इतक्या अनंत अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आल्या, पण त्यांनी कधी तक्रार नाही केली माझ्याच बाबतीमध्ये असं का म्हणून. आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा कमी नाही झाली, त्यांची श्रद्धा जास्त दृढ होत गेली. नाही तर असं कोण म्हणेल, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन हा संसार, असं कोण म्हणेल? काय हिंमत पाहिजे म्हणण्याची. खरं अंतःकरण श्रीमंत आहे आणि खरं श्रीमंत होतं. तुम्ही बघा तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग, ज्यावेळेला त्यांची कीर्ती छत्रपतींच्या कानावरती गेली, त्यावेळेला छत्रपती हे अतिशय सजग आहे. नुसतं कानावरती कीर्ती आली म्हणून त्यांनी कुणावर विश्वास ठेवला असं नाही, म्हणून त्यांनी खरोखर ज्यांच्याबद्दल ऐकलंय ते तसे आहेत का म्हणून त्यांची परीक्षा करायचं ठरवलं. आणि तेव्हा त्यांना माहिती होतं की तुकाराम महाराजांची आर्थिक परिस्थिती आता खूप खालावलेली आणि अगदी अन्न दशा त्यांच्यावरती येते, इतकी परिस्थिती खालावली. अशा परिस्थितीत त्यांना नजराणा पाठवला आणि तो नजराणा तुकाराम महाराजांनी तितक्या सहजतेने परत दिला. तुकाराम महाराजांनी तो नजराणा परत दिला, ही जेवढी मोठी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट तुकाराम महाराजांची ही आहे की ज्या परिस्थितीत त्यांनी तो परत पाठवला ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. की त्या काळात त्यांना त्या गोष्टीची खरंच गरज होती, पण त्याही परिस्थितीत हे आम्हाला नको म्हणून ते तुझं धन तुझ्याजवळ ठेव राजा, माझ्याजवळ माझ्या पांडुरंगाच्या नामाचं धन आहे असं स्वच्छपणे माले. याला म्हणतात सदन रूप. मुक्ताई सदन रूप हरिचित्ती. त्यांच्याकडे काय धन प्रॉपर्टी काय त्यांचं धन आहेच आणि त्या सधन श्रीमंत असं त्यांना म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराज काय किंवा समर्थ काय तसं म्हणतात, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, त्यांची श्रीमंती आहे. एक साधू होता, तो एका टेकडीवर जाऊन बसला होता, एका राज्याच्या राजात. तो असं कुठं फिरत झाला आणि एका टेकडीवर जाऊन बसला. तिथे बसून तो साधना करायचा, तिथे राहायचा, काही बोलायचं नाही, कुणाकडे काही मागायचं नाही, काय नाही. त्या गावचा जो राजा होता त्याला हे कळलं की असा एक कोणतरी साधू आलाय आणि तो हा टेकडीवर राहतो, उघड्यावर राहतो, कुणाकडे काही मागत नाही, काही नाही, पण लोक म्हणतात फार तेजपुंज आहे. तर राजा धार्मिक होता, तो त्याला भेटायला गेला आणि त्यांनी बघितलं, त्याला कळलं नाही हा खरंच मोठी व्यक्ती आहे. त्याला असं वाटलं की इतकी मोठी व्यक्ती, इतकी साधू व्यक्ती अशी उघड्यावरती राहते, आपल्या राज्यामध्ये आलाय, तर आपण. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी इथे झोपडी बांधून देतो, तुमच्या निवाऱ्याची सोय करतो, 2 वेळच्या अन्नपाण्याची सोय करतो. तर असं म्हटल्यावर ते शांतपणे ते साधू माझे, राजा हे असलं काहीही करू नकोस. मग मी काय करू असं म्हटलं ते मला, सध्या तू माझ्या अंगावर पडणारा उन्हाचा जो कवडसा आहे त्याच्यामध्ये तू येतेस, तेवढा सोड म्हणजे झालं. श्रीमंती आहे अंतःकरणात, काही नको ते मला, फक्त उन्हाचा कवडसा माझ्या अंगावर पडतोय त्याच्या तू मध्ये येतेस, थोडा फक्त बाजूला. ही त्यांची श्रीमंती आहे. म्हणजे आपण तसं व्हायला पाहिजे दळित असं त्याचा अर्थ नाही. हे काही दळित नव्हते, पण त्यांचे त्याच्यावरती लक्षच नव्हतं, त्यांना संसार उलटून लावलेला होता सगळा, पण अंतःकरण श्रीमंत होतं. पुढे त्या म्हणतात संसार समाप्ती हरीच्या पायी, हरीच्या नामे. भाऊसाहेब उमदीकर
म्हणजे गुरुदेव रानडेंचे गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर ते असं म्हणायचे की श्रीमंत आणि नृपती ही जी लोक असतात हे सगळे विषयांचे दास असतात, पण आम्ही निर्विषय आनंदाचे राजे आहोत असं ते म्हणाले भाऊसाहेब महाराज उमदीकर. की श्रीमंत नृपती हे सगळे असतात, मोठे असतात, पण ते सगळे जे असतात ना ते विषयांचे दास असतात, आम्ही मात्र निर्विषय आनंदाचे राजे आहोत असं ते भाऊसाहेब. आणि हीच त्यांची संपत्ती, हेच त्यांचं सदन स्वरूप आहे. संसार समाप्ती हरीच्या नावे, संसाराची समाप्ती हली असं ते म्हणतात. संसाराची समाप्ती म्हणजे अंतःकरणामध्ये सांसारिक वृत्ती ज्या होत्या त्या वृत्तींची समाप्ती झाली हरीच्या चरणी असं मुक्ताबाई म्हणतात. संसाराची समाप्ती होणं म्हणजे अंतःकरणातनं सांसारिक वृत्ती ज्या सारख्या उठत असतात त्या वृत्ती बसणं, निर्वृत्तिक अवस्थेला अंतःकरण जाणं साधना कालामध्ये, आणि ती निर्वृत्तिक अवस्था अंतःकरणावरती संस्कार रूपाने व्यवहारात पण टिकणं, याला मुक्ताबाई असं म्हणतात की संसाराची समाप्ती झाली हरीच्या पायी किंवा हरीच्या नामे. असे दोन पाठभेद आहेत त्याचे. हे नामस्मरणाचं ताकद व्यक्त करताना त्या सांगतात की नामस्मरणाने काय प्राप्त होऊ शकतो, तर अंतःकरण निर्वृत्तिक अवस्थेला जाऊ शकतं, फक्त त्या नामाचा छंद अंतःकरणाला लागला पाहिजे. तो छंद जर का अंतःकरणाला नाही लागला तर नाम नुसतं वरच्यावर होतं. म्हणजे काल बघितलं की नाही तर एकनाथ महाराज म्हणतात तसं, कैसे होत आहे नामस्मरण नामाचेही होते विस्मरण. तेव्हा कबीर म्हणतात तसं, मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही, मनुआ तो दस दिशा में फिरे ये तो सुमिरन नाही. तसं नाही, नामाची एक विशिष्ट बैठक असली पाहिजे. चालता बोलता खाता जेविता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये असं समर्थानेच सांगितलंय. पण ह्या सगळ्या कर्मप्रधान गोष्टी सांगितल्या. हे करताना नामाचा विसर पडण्याची दाट शक्यता असते, म्हणून हे करताना नाम विसरू नये. पण आपण त्याचा अर्थ असा घेतला जातो की तेवढं करतानाच नाम घ्यायचं. त्याच्या पुढे पण त्यांनी सांगितलंय, शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीचे जावे तेने गुणे दुडावा परमार्था. हे महत्वाचं. जाता येता नामस्मरण जरूर करावं, पण एक बैठक दिवसा माझी अशी असली पाहिजे की जी एका जागी बसून आपण जाता येता पण तोंडामध्ये पदार्थ टाकतो की नाही, ज्याला आपण चरणं असं म्हणतो. चिवडा खाल्ला, हे खाल्लं, जाता येता खातोच की, पण जाता येतो खातो म्हणून आता 2 वेळच्या जेवणाची आवश्यकता नाही असं आपण करतो का? 2 वेळच्या ताटावर बसून जेवतो सुद्धा. कारण का? जाता येता ते खातो, ते आवड म्हणून. पण अंगी लागण्यासाठी जर खायचं असेल तर एका जागी बसून भरपेट जेवावं लागतं. तसं जाता येता नाम घेऊच आपण, कारण ते विसरू नये म्हणून. पण ते नाम अंगी लागायला हवं असेल, अंगी उतरायला हवं असेल अनुभूतीच्या प्रांतात, तर ठाईचं बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुकाराम महाराज सांगतात तसं, किंवा समर्थ सांगतात तसं, शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे तेने गुणे दुडावे परमार्था. तर अंतःकरण हळूहळू संसारातनं निघून, पहिले जबरदस्तीने त्याला एका जागी बसवायला लागतं, थोडं संसारातनं बाजूला व्हायचं. येची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे म्हणजे काय? संसारी होईजे निराळे म्हणजे संसार सोडून निराळं व्हायचं नाहीये. तर संसारामध्ये असताना संसारातल्या कृतीतनं थोडं निराळं, एकांतात थोडं बस, स्वतःला वेळ वेगळा काढ थोडासा. लोक म्हणतात नाही गाव असं डोळे मिटून ध्यान केल्याने काय होणार आहे? त्यांनीच होणार आहे सगळं. थोडा वेळ स्वतः, आणि हा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, इतरांसाठी नाही. काही मी ध्यान केल्यामुळे इतरांचा काही फायदा होईल का? थोडासा होईल, जास्त तुझा होईल असं स्वामी म्हणायचे. मी स्वामी नाही, मी काल सांगितलं, एकाने प्रश्न विचारला की मी ध्यान रोज 10 मिनिटं ध्यान केलं तर काय फायदा होईल? स्वामी म्हणाले की तुझा फायदा नंतर होईल, पहिले घरच्यांचा फायदा होईल. थोड्या वेळ डोळे मिटून बस असं ते गमतीने म्हणायचे. मुख्य मुद्दा तो नाहीये. मुख्य मुद्दा हा आहे की हरी हरी छंदू तोडी भवकन. हरी हरी नामाचा छंद अंतःकरणाला लागला पाहिजे. नित्य नामानंदू जपे रे. नित्य हा शब्द फार महत्वाचा आहे. रोज व्हायला पाहिजे साधना, डे टू डे नाही, संडे टू संडे नाही, डेली. रोज एक वेळ काढला पाहिजे. शक्यतो एक वेळ काढावा. पहिले वेळ राखून ठेवायचा साधनेसाठी, नंतर साधनेसाठी वेळ राखावा लागत नाही, साधना तिची वेळ ठरवून घेते. तुकाराम महाराजांनी याच्यावरती इतका सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ते असे म्हणतात की आईच्या पोटामध्ये एकदम 9 महिन्याचं बाळ वाढत नाही. पटकन भगवंताने एकदम 9 महिन्याचं बाळच एकदम पोटात दिलं असं होत नाही. की पहिले थोडं बीज असतं, हळूहळू हळूहळू ते महिनोन महिने वाढत 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 आहे त्या पोटामध्येच. वेगवेगळी जागा कुठं नाही, तर त्याच पोटामध्ये आईच्या उदरामध्ये ते बाळ जसं जसं वाढतं तशी आपली आपली जागा करून घेतं. अशी वेगवेगळी पोटं लावत नाही आई, आहे त्या पोटामध्ये ते जागा करतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात की जसं आईच्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे आईच्याच पोटामध्ये आपण 9 महिने राहू अशी जागा तयार करतं, तसं सुरुवातीला साधनेसाठी वेळ काढल्यानंतर नंतर सरावाने साधनेला वेळ द्यावा लागत नाही, तर साधनाच आपल्या पूर्ण जीवनामध्ये ती वेळ आपला तयार करते, ती काढून टाकते.
काढून पण त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला वेळ द्यायला पाहिजे ना. मी काहीच करणार नाही, जसं मगाशी त्या मुलाचं उदाहरण दिलं, टाइम टेबल तयार केलंय, पण टाइम टेबल प्रमाणे सुरू कधी करायचं हे ठरवलं नाहीये, सुरू नाही केलेलं. तसं साधना कर, रोज ठरवलंय, पहाटे उठून ध्यानाला बसायचं, दिवसातनं अमुक वेळा नामस्मरण करायचं. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता वाटतं काय वाक्य आहे ते, जेणे आगी लागो तया सुखा ते वेगळं आहे. पहिले पहाटे उठून ध्यानाला बसायचंय, ते झोपण्याचं सुख त्यागण्याची पहिले ताकद असला पाहिजे. अजून थोड्या वेळ झोपू नये. लोक गजर बिजर लावतात सकाळी उठण्याचा, गजर लावला की गजर लावला वाचतो, तो गजर बंद करतात पुन्हा झोपतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या वेळेनुसार त्यांनी ठरवावं, पण एक वेळ ठरवावी साधनेची, एक वेळ आपला राखून ठेवावा. कारण नाहीतर मग त्यांना जे प्राप्त करायचं आहे ना आपल्याला ते होणार नाही. कारण पुढे काय होतं ते पुढच्या अभंगामध्ये मुक्ताबाई इतका सुंदर अभंग हरिपाठामधला, विश्रांती मनाची निजशांती साची, साची म्हणजे खरी सत्य. आणि किती सुंदर शब्द वापरलाय, विश्रांती मनाची निजशांती साची, मग त्या यमाची भेटी नाही. अप्रतिम असं आपल्याला सांगितलं की एकदम हॅपी, यमाची भेट होणार नाही. आणि बरं काय, कोणी असं तसं सांगत नाहीये, प्रत्यक्ष आदिशक्ती मुक्ताबाई व्यक्त करतायत, विश्रांती मनाची निजशांती साची, मग त्या यमाची भेटी नाही. आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधन आले आता. साधिले साधन नित्य अनुष्ठान, चित्ती नारायण मंत्र जपे, मुक्ताई प्रवीण नारायण ध्यान, नित्य मंत्रे स्नान करी वेगी. हा वेगी शब्द पण ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात वापरलेला आहे. जिव्हा वेगू, जिव्हे वेगू करी. त्याचा अर्थ मजेशीर घेतात लोक, आपण तो बघूच टप्प्याटप्प्यात येणारच आहे, कारण हा शब्द मुक्ताबाईंनी पण वापरलाय, वेगी. नित्य मंत्रे स्नान करी वेगी. वेगी या शब्दाचा अर्थ वेगाने असा नाही आहे, लोक घेतात तसा अर्थ. त्याचा अर्थ बनतात नाही, नित्य मंत्रे स्नान करी वेगी, नित्य मंत्राच्या स्नानाने वेगाने स्नान करणे, असे सांगणारे लोक आहेत, भन्नाट सांगतात लोक. पण फार छान सांगितलंय, विश्रांती मनाची निजशांती साची, पुन्हा त्या मग त्या यमाची भेटी नाही. आता एवढं मोठं आश्वासन मुक्ताबाईंनी दिलेलं आहे आपल्याला की यमाची भेट आपली टळेल. मग आपण नक्कीच करू. मुक्ताबाई सांगतात त्याच्याकडे यमाची भेट टळणार आहे, पण नक्की यमाची भेट टळणार म्हणजे नक्की काय होणार आणि काय असतं साधना. कारण त्यांनी इतकं मध्ये सोपं सांगितलं, आधी करी श्रवण मग करी मनन, एक क्रम सांगितला साधनेचा. आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधनं आले हाता. मध्ये कुठलं साधन, ते कशा पद्धतीने हाती येतं हे तिसऱ्या अभंगामध्ये मुक्ताबाई व्यक्त करतात. तो अभंग आपण उद्याच्या प्रवचनात. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.